हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय आहे की थंडीचं सीझन चालू झालेलं आहे आणि त्याचबरोबर लग्न सराईसुद्धा चालू झालेली आहे. तर असंच मला एक कल्पना आली, तर म्हटलं चला आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर ह्या गोष्टी शेअर करूयात किंवा त्यांना दाखवूयात. तर लग्न सराई चालू झाली म्हटलं की आपल्याला नवीन नवीन साड्या किंवा जे आहेत आपल्याकडे त्या साड्या मस्त वेअर करायला आवडतात. मलाही साडी वेअर करायला खूप आवडते. पण ज्या माझ्यासारख्या आहेत, ज्या न्यू मॉम आहेत, ज्या नवीन आई आहेत, ज्यांचं बाळ 6 महिन्याचं आहे किंवा वर्षाचं आहे किंवा 2 वर्षाचं आहे, माझ्यासारखे मुलं आहेत ज्यांना की जे खूप पळतात, त्यांना घेऊन साडी कॅरी करणं इम्पॉसिबल आहे. मला तरी खूप अवघड जातं जेव्हा कुठल्या अशा फंक्शनला गेलं आणि साडी नेसली आणि जर मल्हारसोबत असेल ना, तर खूप म्हणजे खूपच अवघड जातं मला या सगळ्या गोष्टी. सो मला असं वाटलं की ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. तर माझ्याकडे ज्या साड्या होत्या, ज्या मी जास्त यूज करत नव्हते, पण ज्या आजकालच्या लूकला, ट्रेंडी लूकला आपण काहीतरी त्याचं ट्रेंड करू शकतो किंवा नवीन काहीतरी बनवू शकतो. आणि जर नसतील तर आपल्या आयांच्या साड्या आहेतच, त्यांची कपाटं खोलायची, त्यातून जी साडी आवडेल काठापदराची, इवन ज्या तुम्हाला आवडतील काठापदराच्या किंवा जॉर्जेटच्या ज्या असतील, छान दिसत असतील, तुम्ही ऑनलाईन गुगलवर सर्च करू शकता. असे बरेचसे ऑप्शन आहेत, तिथे तुम्ही साडीचे ड्रेस कसे बनवू शकता. आजकाल भरपूर या गोष्टीचा ट्रेंड आहे, तर तुम्ही त्यातून बनवून घेऊ शकता जशी तुमची साडी असेल तशा पद्धतीने. तर माझ्याकडे पण काही साड्या होत्या, तर मी त्याचाच काहीतरी असा उपयोग केलेला आहे. तर बघू म्हटलं, साडीच्या ऐवजी आपण ड्रेस घालू शकतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच नाही, घरचं लग्न असेल तर आपल्याला ऑफकोर्स साडी नेसावी लागेल, पण जर कुठे छोटंसं फंक्शन असेल किंवा काही असेल तर साडी टाळून आपण ड्रेस घालू शकतो. तर अशा ठिकाणी आपण असे साडीचे ड्रेस यूज करू शकतो आणि घरात ज्या साड्या पडलेल्या आहेत त्यांचाही यूज होईल. तर चला मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे ज्या साड्या होत्या, पडून होत्या आणि जास्त हेवी पण होत्या, त्या मी घालत नव्हते. म्हणजे मल्हार झाल्यापासून तर मी म्हणजे साडी खूप कमीच झालेली आहे. घरात असेल तर खूप खूप हलक्या फुलक्या साड्या मी घालणं पसंत करते. सो तर म्हटलं चला, ज्या साड्यांचा मी काहीतरी उपयोग केलेला आहे तर त्या साड्यांचं तुम्हाला मी दाखवते आज काय केलं आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता. तर चला दाखवते. तर हा पहिला ड्रेस आहे. माझ्या लग्नामध्ये माझ्या आईला एका रिलेटिव्हने अशी साडी घेतलेली होती. म्हणजे घेतात, आपल्याकडे अशी पद्धत आहे. सो ही साडी तिला थोडी नेसायला कमी पडत होती, म्हणजे मिऱ्या त्याच्या कमी येत होत्या. सो तर ती म्हटली की ठेवून काय करणार आहे, नेसताही येणार नाही, तो तू त्याचं काहीतरी ड्रेस शिव किंवा काहीतरी शिव. पण मग मी ह्याचा म्हटलं, आजकाल अनारकली असे फ्रॉक टाईप सगळे शिवतात, तर मी म्हटलं पैठणीचं असं थोडंसं माझ्या पद्धतीने मला आवडेल असं केलं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर मी ह्याचा असा ड्रेस शिवलेला आहे. असा पंजाबी लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. हा बघा, मी ह्याचा फोटो तुम्हाला साईडला इथे देईलच. आणि कलरसुद्धा इतका सुंदर आहे ना त्याचा, की घातल्यानंतर खूप छान दिसतो. आणि तसंच मी त्याच्यावर हा असा कपडा घेऊन धोती पॅन्ट शिवलेली आहे. पटियाला, तुम्ही पटियाला शिवू शकता किंवा धोती. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, याचा घेर इतका शिवलेला आहे मी, म्हणजे घातल्यानंतर खूप छान दिसतो तो. तर आणि तुम्ही शिवून घेतल्यामुळे तुम्हाला बराचसा फायदा मिळतो ह्याच्यामध्ये. तर हे बघा, ह्याच्यामध्ये मी पॉकेटसुद्धा शिवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा पर्स किंवा काही कॅरी करायची गरज नाही पडत. तर एक मोबाईल आणि काय असेल ते ठेवू शकतो आपण ह्याच्यामध्ये. आणि लहान मुलं असल्यामुळे मग जास्त आपल्याला सामान सोबत ठेवायची गरज नाही लागत. आणि त्याच्यावर मी असा हा दुपट्टा, फक्त मला ह्याची पॅन्ट बनवण्यासाठी आणि दुपट्ट्यासाठी खर्च आलेला आहे. बाकी ड्रेस खूप छान झालेला आहे. आणि शिलाईचा खर्च तर म्हणजे 1000 रुपयामध्ये खूप छान ड्रेस बनवून रेडी होतो आपला हा. आणि दिसतोसुद्धा खूप छान. आणि लग्न सराई म्हणा, छोट्या छोट्या फंक्शन्सला आपण असे ड्रेस घालू शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी दुसरा ड्रेस दाखवते तुम्हाला. तर माझ्याकडे एक नेटची साडी होती, तो त्याचा मी आत्ता आपलं हे प्लाझो पॅन्टचा भरपूर ट्रेंड चालू आहे, तर ह्याचासुद्धा मी फोटो तुम्हाला फुल साईडला दाखवेलच. तर हा बघा, इतक्या घेरमध्ये
इतक्या घेरमध्ये मी हा प्लाझो पॅन्ट बनवलेली आहे आणि त्याच्यावरचाच कुर्ता मी शिवलेला आहे. हे बघा, आणि 3/4 हात त्याचे शिवून घेतलेले आहेत मी. ॲक्च्युली मी हा दोनदा घालून झालेली आहे, त्याच्यामुळे तो उलटा घडी घालून मी ठेवला होता, कारण की ह्याच्यावर जे आहे ना ते मोती वर्क आहे, जे पॅच वर्क आहे ना त्याच्यावर मोती आणि कुंदन चिटकवलेले आहेत. सो ते निघून आहेत म्हणून मी उलटा घडी घालून त्याला ठेवला होता. तर साडीचा हा वरचा भाग होता आणि हा खालचा भाग होता. तर ह्या खालच्या भागाचा मी असं प्लाझो पॅन्टसारखं जास्त घेरवाला शिवलेला आहे आणि वरचा याला नेट असल्यामुळे ह्याला मी खाली अस्तर लावून छान अशी कुर्ती बनवून घेतलेली आहे. आणि याच्यावर एक ब्लू कलरचा दुपट्टा मी अजून घेतलेला नाही आहे. मी हा फक्त आता दिवाळीलाच घरी वेअर केला होता, सो त्याच्यामुळे मला दुपट्ट्याची गरज नाही लागली. पण तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही याच्यावर दुपट्टा घेऊ शकता. मी सुद्धा घेणार आहे दुपट्टा, तसा ब्लू कलरचा याच्यावर मॅचिंग दुपट्टा मी घेईन. तर मी तुम्हाला याचा पूर्ण लुक दाखवेलच. तत्पूर्वी मी तुम्हाला हा ड्रेस कसा आहे, घातल्यानंतर कसा दिसतो याचा फोटो मी तुम्हाला साईडला देईन. तर अशा पद्धतीने तुम्ही बरेच ड्रेस शिवू शकता की असे नेटचे. ह्या साडीला मिनिमम 7-8 वर्ष झालेली आहेत कमीत कमी. सो ही पण बऱ्यापैकी घालत नाही. डिलेवरीनंतर स्ट्रेच मार्क्स येतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या चेंजेस होतात. काही काहींची तब्येत भरपूर होते, काही काहींची कमी होते, तर मग ते दिसायला व्यवस्थित नाही दिसत. सो म्हटलं चला ही साडी यूज होणार नाही तर ह्याचा असं काहीतरी उपयोग करूया. तर मग मी असा उपयोग केलेला आहे त्याचा. तर नेक्स्ट तिसरी साडी जी आहे ना ती मला खूप प्रचंड आवडायची खूप, पण तिचं वजन खूप जास्त होतं. ॲक्च्युली त्या साडीला तर 10 वर्ष झालेली आहे, पण ती जास्त घालण्यातच येत नव्हती. म्हटलं चला आता याचं काय बनवूयात आपण. तर मग मी असा याचा अनारकली ड्रेस बनवलेला आहे. खूप छान कलर आहे याचा. याला छान अशी साडीला छान अशी बॉर्डर होती. फुल स्लीव्स मध्ये शिवलेला आहे मी हा ड्रेस. इतका सुंदर नाही साडी घातल्यानंतर. मी या साडीवरचा सुद्धा पूर्ण फोटो तुम्हाला मी या साईडला दाखवेल आणि ड्रेसवरचा सुद्धा दाखवेल. दोन्ही लुक तुम्हाला कसे वाटतात सांगा. म्हणजे माझा जो ह्या साडीचा ड्रेस बनवण्याचा डिसिजन तुम्हाला कसा वाटलं हे दोन्ही लुक बघून मला नक्की सांगा. आणि पाठीमागून सुद्धा मी असं डीप नेक दिलेला आहे, चांगला खूप मोठा असा दिलेला आहे, जेणेकरून थोडंसं आपण असे ड्रेस काही नेहमी नाही घालत, तर कधीतरी फंक्शनला वगैरे घालतो ते इतकं डीप नेक वगैरे थोडंफार चालून जातं. सो मग मी असं बनवलेला आहे हा ड्रेस आणि त्याच्यावर असा हा मॅचिंग दुपट्टा घेतलेला आहे. ह्याला छान असे टसल्स लावलेले आहेत. तर मला खूप छान वाटला. 150-200 रुपयापर्यंत असे दुपट्टे आपल्याला सहज मिळून जातात. तर म्हटलं छान दिसेल. तर ह्या ड्रेसवरती सुद्धा पूर्ण लुक मी तुम्हाला काढून दाखवेनच. त्याचा फोटोसुद्धा मी साईडला देईल किंवा पूर्ण व्हिडिओ घालून दाखवेलच. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचे व्हिडिओ दिसतीलच. तर तुम्हाला हे तिन्ही ड्रेस कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा असं काही केलेलं आहेत का, असे साडीचे ड्रेस बनवलेले आहेत का, किंवा ह्याच्यापेक्षा काही बेटर मी बनवू शकते का, ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर अशा पद्धतीने मी हे 3 ड्रेस शिवून घेतलेले आहेत. मला आवडतात, मला जसे पाहिजे होते त्या पद्धतीने मी शिवून घेतलेले आहेत. तुम्ही पण तुमच्याकडे ज्या साड्या आहेत जास्त यूज होत नाहीत, पडून आहेत, किंवा आईच्या जशा साड्या आहेत त्या तुमच्या आईच्या म्हणा किंवा सासूच्या म्हणा त्या तुम्ही शिवू शकतात. त्या साडी कशी आहे पहिल्यांदा हे बघा. तुम्ही गुगलवर, पिंटरेस्टवर अशा बघू शकतात. नवीन तुम्हाला पद्धती किंवा जे ट्रेंडमध्ये चालू आहेत ना त्या ड्रेस तुम्हाला बघायला मिळतील. तशा पद्धतीने तुम्ही अशी डिझाईन करून शिवू शकता. तर कमी खर्चामध्ये सुद्धा होतात या सगळ्या गोष्टी. फक्त शिलाई द्यावी लागते इतकंच, बाकी काही नाही. तर तुम्हाला जर अशा नवीन व्हिडिओवर जसं की फॅशन, स्किन केअर, हेअर केअर, रेसिपीज, लाईफस्टाईल अशा गोष्टींवर व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या इन्स्टा पेजसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.